माझं लग्न ज्या मुलीशी झालं तिचं वय इतकं लहान होतं की तिची मासिक पाळी सुरू होऊन अजून महिनाभर सुद्धा झाला नव्हता। हे ऐकल्यावरच माझ्या मनात एक विचित्र अस्वस्थता निर्माण झाली होती, पण घरच्यांच्या दबावाखाली मला तो निर्णय स्वीकारावा लागला। लग्नाच्या पहिल्याच रात्री तिला घाबरवण्यासाठी मी तिच्या ओठांवर हलकासा अंगठा फिरवला। हेतू असा की ती घाबरून खोली बाहेर पळेल, पण जे काही घडलं त्याने माझं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलं। ती मुलगी जिला मी अजूनही एक निरागस मुलीसारखं पाहत होतो, तिने अचानकच माझ्या विरोधाला न जुमानता घरच्यांनी माझं जबरदस्ती प्रियासोबत लग्न लावून दिलं। मला कोणत्या दुसऱ्या मुलीशी लग्न करायचं होतं असं काही नव्हतं, पण या वयात लग्न करण्याची माझी अजिबातच तयारी नव्हती। प्रियाचं वय खूपच कमी होतं आणि घरच्यांनी ते लक्षात घेतलंच नाही। एवढ्या लहान वयाच्या मुलीशी लग्न करणं मला योग्य वाटत नव्हतं, पण तरीही माझं एकही म्हणणं कोणी ऐकलं नाही। प्रिया माझ्या वहिनीची सख्खी बहीण होती। आमच्या गावात लहानपणापासूनच लग्न ठरवण्याची परंपरा होती आणि आमचं हे लग्न लहानपणीच ठरवून टाकलं गेलं होतं। मी काहीच करू शकलो नाही। लग्नाच्या रात्री प्रिया नवरीसारखी सजून आमच्या खोलीत बेडवर बसलेली होती। मी खोलीत आलो आणि तिला जय श्री कृष्णा म्हटलं, मग तिच्या जवळ जाऊन बेडवर बसलो। मला तिला लहान आहे हे दाखवायचं होतं, तिला घाबरवून खोलीतून बाहेर जायला लावायचं होतं, म्हणून मी तिच्या मऊ गुलाबी ओठांवर हळुवारपणे अंगठा फिरवायला सुरुवात केली। माझा हात ओठांना लागताच ती थरथरू लागली आणि तिने झटक्यात माझा हात दूर केला। रागाने ती म्हणाली की हे काय करताय? आवाजात बोललो, मी का हात मागे घेऊ? आता तू माझी बायको आहेस, तुला खूप आवड होती ना माझ्यासोबत लग्न करायची? स्टेजवर किती आनंदात बसली होतीस, हसत होतीस, फोटो काढत होतीस। तुला हेही माहित असायला हवं की लग्नाच्या रात्री नवरा आपल्या बायको सोबत काय करतो। आज मी तुला असा धडा शिकवेन की तुझी शुद्धच हरपेल जेव्हा मी तुझ्या जवळ येऊन। मी बोलतच होतो की तेवढ्यात प्रिया खूप घाबरली। तिने थरथरत्या आवाजात म्हणाली की हे बघा, मला अशा प्रकारचं वागणं अजिबात आवडत नाही। मला हा अश्लीलपणा सहन होणार नाही, त्यामुळे कृपया माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका। हे बोलून ती बेडवरून खाली उतरली आणि घाबरून उभी राहिली। मी मात्र थांबलो नाही। मी तिच्या जवळ जाऊन तिला हाताने जोरात पकडलं आणि म्हणालो की अख्खा खेळ तर आत्ता सुरू होणार आहे। मिस प्रिया, तू तयार राहा, तुला माहीतच असणार की लग्नाच्या रात्री काय घडतं। माझं बोलणं ऐकून प्रिया थोडी शांत झाली। सरळ माझ्या डोळ्यात पाहून म्हणाली की बोळ्याने दूध पित नाही, मला सगळं माहित आहे लग्नाच्या रात्री नवरा काय करतो ते। तिचं बोलणं ऐकून मी क्षणभर गोंधळलो। तिचा चेहरा पाहून असं वाटत होतं की तिला खरंच काहीतरी माहिती आहे। मी थोड्या गंभीर स्वरात विचारलं, असं का? मग सांग बरं, नवरा लग्नाच्या रात्री नवरीसोबत काय करतो? प्रिया हसून म्हणाली की लग्नाच्या रात्री नवरा आपल्या नवरीला एखादी छानशी भेट देतो। मी हसत म्हणालो की अच्छा, मग भेट वस्तू दिल्यावर पुढे काय होतं? ती मिश्किल हसत म्हणाली की मग नवरा नवरीला मोठं लेक्चर देतो। त्यात तो सांगतो की आई वडिलांची काळजी घ्यायची, त्यांची सेवा करायची आणि त्यांचं ऐकायचं। तिच्या बोलण्यावर मी थोडा विचार करत शांत राहिलो। तिने असं काहीतरी बोलून मला गोंधळात टाकलं होतं। तिच्या सहज बोलण्यामुळे माझं थोडं टेन्शन कमी झालं, पण तिच्या शुद्ध आणि निरागस उत्तरांनी मी नक्कीच थोडा स्तब्ध झालो होतो। मग मी तिला म्हणालो की अरे वा, मग तुला तर एवढं मोठं लेक्चर देण्याची गरजच नाही, तुला तर सगळं माहिती आहे। कमी वयात तू खूपच समजूतदार आहेस। तेव्हा ती म्हणाली की हो, समजूतदार तर मी आहेच, आणि मला हेही माहिती आहे की आपल्या सासू सासऱ्याला आपल्या ताब्यात कसं ठेवायचं। तिचं हे बोलणं ऐकून मी खूपच हैराण झाले। आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागलो। मग मी माझी मान डोलवली आणि तिला म्हणालो की बरं, तुला तर सगळं माहिती आहे, पण त्यानंतर काय होतं ते मला सांग। ती म्हणाली की मग लाईट बंद होते आणि झोपल्यानंतर सकाळ होते, बस एवढंच मी सिरियल मध्ये पाहिलं आहे। तिचं हे बोलणं ऐकून मी मनातल्या मनात हसलो। त्यानंतर मी तिचा एक हात पकडला आणि तिला माझ्या जवळ घेतलं। म्हणालो की खरा खेळ तर लग्नाच्या रात्री लाईट बंद झाल्यावर सुरू होतो। मला तिला अजून घाबरवायचं होतं, म्हणून मी तिला घट्ट मिठी मारली। माझ्या अशा वागण्याने ती थरथरू लागली आणि माझ्यापासून दूर जाऊ लागली।
मी तिच्या गालावर हलकासा चिमटा घेत म्हणालो की माझी छोटी जानू, तू तुझे कपडे बदलून ये, मग मी तुला सगळं काही सांगतो. ती खूप घाबरलेली होती. तिने पटकन बॅगेतून नाईट सूट काढला आणि पळतच वॉशरूम मध्ये गेली. चेंज करून आली तेव्हा तिचा मेकअप धुतला गेला होता आणि ती नाईट सूट मध्ये खूपच निरागस आणि सुंदर दिसत होती. मग ती मोकळ्या केसांची वेणी बांधू लागली. तेव्हा मी तिला म्हणालो की तू मोकळ्या केसातच सुंदर दिसतेस, केस मोकळेच ठेव, तुझ्यावर ते खूप छान दिसतात. मी तिचा हात धरला आणि तिला बेडवर बसवलं. त्यावेळी खोलीत अंधार होता. मग मी तिला म्हणालो की प्रिया, आता तू तयार हो, कारण खरा खेळ तर आत्ता सुरू होणार आहे. माझं हे बोलणं ऐकून ती खूपच घाबरली आणि म्हणू लागली की नाही, मला खूप भीती वाटते. मी तिला म्हणालो की अरे, तू तर आतापासूनच इतकी घाबरते आहेस. मी अजून तुला काहीच केलं नाही आणि तू एवढी घाबरतेस. जेव्हा तुझ्यासोबत ते सगळं काही होईल तेव्हा तुझी अवस्था काय होईल? तेव्हा तर तुला हे सगळं जग फिरताना वाटेल. लग्न म्हणजे काही बाहुला बाहुलीचा खेळ नाही. एका मुलीला खूप काही सहन करावं लागतं. माझं हे बोलणं तिला अजून घाबरवण्यासाठीच होतं. इतकं की तिला वाटावं की लग्न ही एक भयानक गोष्ट आहे. मला असं दाखवायचं होतं की एकाच घरातून दोन बहिणींना सुना करणं चुकीचं आहे. प्रिया खूपच नर्वस झाली होती. तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला होता. ती म्हणाली की हे बघा, मला लाईट बंद करायची नाही, मी लाईट चालू ठेवूनच झोपणार आहे. तेव्हा मी तिचे दोन्ही हात पकडले आणि म्हणालो की असं कसं प्रिया, असं काही होणारच नाही. जानू, लाईट बंद करावीच लागेल ना. शेवटी तुला लाईट बंद करण्यामागचं कारण माहीत असायला हवं की लाईट बंद झाल्यानंतर लग्नाच्या रात्री काय घडतं. खूप हौस होती ना तुला लग्न करण्याची, सुंदर कपडे दागदागिने घालण्याची, लग्नाच्या रात्री महागड्या भेटवस्तू मिळवण्याची. हे सगळं बघायला छान वाटतं, पण सत्य काही वेगळंच असतं आणि ते सत्य आज मी तुला दाखवणार आहे. मी लाईट बंद केली आणि तिचे मनगट जोरात पकडून तिला जवळ ओढलं. जशी मी तिला मिठी मारली ती जोरात किंचाळली. तिने मला जोरात ढकलून दिलं, लाईट चालू केली आणि म्हणाली की मला दीदी जवळ जायचं आहे. ती खूप घाबरली होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. माझा हेतू पूर्ण झाला होता. मला तिला फक्त भीती दाखवायची होती. मी तिला म्हणालो की चल चल, आता नाटक बंद कर आणि इथे झोप, नाहीतर तुला जबरदस्तीने झोपवावं लागेल. आता मी प्रेमाने सांगतो आहे. मी तिला जोरात पकडून धरलं होतं. तेव्हा तिने माझ्या हाताला चावलं आणि खोलीच्या बाहेर पळाली. तिने दादा वहिनीच्या खोलीचा दरवाजा जोरात वाजवला. माझ्या चेहऱ्यावर हलकासा स्मित हास्य पसरलं होतं. खूप हौस होती दादाला माझ्या लग्नाची. आता त्याला त्याच्या हट्टाचं उत्तर मिळणार होतं. दादासोबत आई वडिलांचाही खोलीचा दरवाजा उघडला गेला आणि ते सगळे बाहेर आले. प्रिया जोर जोरात रडत होती आणि म्हणू लागली की दीदी, मला तुझ्यासोबत झोपायचं आहे, मला त्या खोलीत नाही झोपायचं. आणि ती वहिनीच्या गळ्यात पडून रडू लागली. हे बघून दादा आश्चर्यचकित झाला. वहिनी ही प्रियाचं रडणं बघून चिंतेत पडली. ती म्हणाली की अगं प्रिया, काय झालंय, तू एवढी का रडतेस? तेव्हा प्रिया म्हणाली की मी त्यांच्या खोलीत झोपणार नाही, मला तुझ्यासोबतच झोपायचं आहे. दादा खूप टेन्शन मध्ये आला होता. वहिनी तिला विचारत होती की नेमकं काय झालंय, पण प्रिया काहीच बोलली नाही. ती सरळ वहिनीच्या खोलीत गेली आणि बेडवर जाऊन बसली. तेव्हा माझी आई म्हणाली की विशाल, काय झालं आहे तिला? लग्न करताना तर किती आनंदी होती, सगळे विधी आनंदात पार पडले, मग तिला आता काय झालं? मी म्हणालो की तुम्हाला खूप हौस होती ना छोट्या वयाच्या मुलीसोबत माझं लग्न लावण्याची. आता पहा तिचा बालिशपणा. हात पकडला तर थेट ओरडायला लागली. आता सांभाळा तुम्हीच तुमच्या सुनेला. असं बोलून मी माझ्या खोलीत जाऊन बेडवर पडलो आणि खोल श्वास घेतला. मी झोपण्याची तयारी करत होतो तेवढ्यात माझा दादा रागाने खोलीत आला आणि माझ्या अंगावर उशी फेकली. तो बेडवर बसला. मी त्याच्याकडे वळून पाहिलं तेव्हा तो म्हणाला की थोडं प्रेमाने वागता येत नाही का आपल्या बायकोशी? मी म्हणालो की दादा, मी फक्त हात पकडला होता. म्हणजे काय, आता हात सुद्धा पकडायचा नाही का? मला काय माहिती होतं की ती एवढा मोठा गोंधळ उभा करेल. त्यावर दादा म्हणाला की तुझ्यामुळे माझी रात्र ही खराब झाली. मी उत्तर दिलं की अरे मी काय केलं, माझी चूक काय? कमी वयाच्या मुलीला नवरी बनवून खोलीत पाठवता तेव्हा असंच होणार. तिच्यात अक्कल नावाची गोष्टच नाही. तिने फक्त लग्न यासाठीच केलं की नवीन कपडे मिळतील, दागिने घालता येतील आणि महागड्या भेटवस्तू मिळतील. लग्न काय असतं याचा तिला काहीच पत्ता नाही. रात्र खराब माझी झाली आहे, त्यामुळे तू शांतपणे झोप. हे बोलून मी लाईट बंद केली आणि झोपलो. पण बहुधा दादाला झोप येत नव्हती.
तो सतत कूस बदलत होता. तेव्हा मी म्हणालो की दादा शांत झोप आणि मला सुद्धा झोपू दे. त्यावर तो म्हणाला की नालायका, मला झोप येत नाहीये. तू बायकोला थोडा वेळ द्यायला हवा होता, तिला समजून घ्यायला हवं होतं. किमान माझी रात्र तरी खराब झाली नसती. मी मनात म्हटलं की असंच व्हायला हवं होतं तुझ्यासोबत. स्वतः लग्न ठरवलंस आणि माझं लग्नही तुझ्यासोबत, एकाच मांडवात. मी किती वेळा सांगितलं की मला अजून लग्न करायचं नाही, तू आईला समजाव, पण तू माझ्या बाजूने उभा राहिला नाहीस. आता पहा, जेव्हा बायकोशिवाय पहिली रात्र काढावी लागते तेव्हा कसं वाटतं. ही तर फक्त सुरुवात आहे. आता तुम्ही सगळे पहा, त्या बावळट मुलीला मी किती भीती दाखवतो. म्हणजे रोज ती तुझ्याच खोलीत झोपे आणि तू माझ्या खोलीत. मी मनाशीच ठरवलं होतं, कारण आई वडिलांना हे समजायला हवं की एकाच घरातून दोन बहिणींना सुना करून आणणं हे चुकीचं आहे. आणि माझ्या अशा वागण्यामुळे पुढच्या पिढ्याही अशी चूक करणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी वहिनी आणि प्रिया दोघीही एकत्र खोलीतून बाहेर आले. आईने नाश्ता तयार ठेवला होता. दादा खूपच चिडलेला होता आणि सारखा वहिनीच्या दिशेने रागाने पाहत होता. बिचारी वहिनी नजर चुकवत होती, जणू विचारत होती की माझी काय चूक आहे. आणि प्रिया जेव्हा मला पाहायची तेव्हा मी तिला रागाने पाहायची. ती लगेच घाबरून नजर खाली घालायची. माझी इच्छा होती की तिच्या मनात माझ्याबद्दल इतकी भीती भरावी की ती माझ्या जवळ सुद्धा येऊ नये आणि माझ्या खोलीत यायचा प्रयत्नही करणार नाही. मी मनातून खूप खुश होतो आणि मला खात्री होती की आता ती माझ्या खोलीत येणार नाही. संपूर्ण दिवस ती वहिनीच्या खोलीतच राहिली आणि माझा दादा हॉलमध्ये चिडचिड करत इकडून तिकडे फिरत राहील. त्याला त्याच्या बायकोसोबत 2 क्षणही मिळाले नाही. पण मी मात्र माझ्या खोलीत खूप निवांत फिरत होतो. मनात आलं तर मित्रांनाही भेटून आलो. त्या दिवशी आमच्या लग्नाचा 6वा दिवस होता आणि आमच्या घरी माझे सासरचे लोक आले होते. दादा नीट तयार होऊन बसला होता. त्याला पाहून मला हसूच येत होतं. प्रिया माझ्या जवळ बसली होती. मी तिचा हात धरला आणि दाबला. मग तिच्या कानाजवळ जाऊन म्हणालो की आता तू माहेरी जात आहेस, पण परत घरी आलीस की कुठे जाणार. अशा प्रकारे काही दिवस गेले. एक दिवस आम्ही दोघं भाऊ आपल्या सासरी गेलो होतो, बायकोला घरी आणण्यासाठी. जेव्हा घरी आलो तेव्हा मी पुन्हा प्रियाला घाबरवलं. आता काय करशील, माझ्यापासून वाचणार कशी. तुला तरी माझ्याच खोलीत यावं लागणार ना. आणि आज तू खूप सुंदर दिसतेस, आज तर तुला मी खरंच घेऊन टाकेन. पण आज प्रिया शांत बसलेली होती. तिचा चंचलपणा त्या एका रात्रीत नाहीसा झाला होता. ती माझ्या हातातून आपला हात सोडवण्याचा प्रयत्न करत होती. काही वेळाने मी तिचा हात सोडला. घरी आल्यावर दादाने वहिनीला स्पष्ट सांगितलं होतं की आज जर तुझ्या खोलीचा दरवाजा कोणी वाजवला किंवा तोडला तरी तू उघडायचा नाही. म्हणून वहिनी प्रियाला समजावत होती की असं काही करू नकोस. पण प्रियाने आपल्या बहिणीचे दोन्ही हात पकडले आणि म्हणाली की मला त्या खोलीत झोपायचं नाही. पण प्रियाने आपल्या बहिणीचे दोन्ही हात पकडले आणि म्हणाली की मला त्या खोलीत जायचं नाही, मला विशालची खूप भीती वाटते. वहिनी तिला समजावत होती की अगं असं काही नाही, ते तुझ्यावर प्रेम करतात, तुला काही करणार नाही. तेव्हा प्रिया म्हणाली की तुला नाही माहिती त्यांनी माझ्यासोबत काय काय केलं आहे. वहिनी तिला हळूहळू समजावत होती. जेव्हा लग्नाच्या बंधनात पती पत्नी एकत्र असतात तेव्हा ते एक हृदय एक जीव होतात. त्यामुळे घाबरण्याची काही गरज नाही आणि खोलीतून पळून जाण्याचं कारणही नाही. एवढं समजावलं तरीही प्रिया आपल्या हट्टावर ठाम होती. ती म्हणत होती की मी नाही जाणार त्या खोलीत, मला नाही करायचं लग्न वगैरे, मला माझ्या आई बाबांकडे परत जायचं आहे, तिथंच मी राहील. तेव्हा वहिनी तिला म्हणाली की हे बघ, आता हे शक्य नाही. त्यावेळी तुला काहीच अडचण नव्हती, तू म्हणाली होतीस की मला लग्न करायचं आहे, लग्नात काहीच अडचण नव्हती, मग आता काय झालं. त्यावर प्रिया म्हणाली की मला काय माहित होतं की लग्न म्हणजे काय असतं, मला काहीच माहिती नव्हतं, मला घरी जायचं आहे आणि मी जाणारच. वहिनी तिला समजावत होती आणि दादा दरवाजाशी उभा राहून रागाने वहिनीकडे पाहत होता. वहिनी पुन्हा पुन्हा नजर चुकवत प्रियाच्या हातातून आपला हात सोडवण्याचा प्रयत्न करत होती आणि म्हणत होती की विशाल तुला काहीच करणार नाही, काहीतरी अक्कल दाखव, हा काय बालिशपणा आहे, असं वागू नकोस, तू माझ्या जवळ झोपू शकत नाही, तुझ्या खोलीत जाऊन झोप. प्रिया अजूनच रडू लागली आणि म्हणाली की दीदी प्लीज मला घरी पाठव. खूप समजावून झाल्यावर वहिनी तिला माझ्या खोलीपर्यंत घेऊन आली. पण प्रिया खोलीत यायलाच तयार नव्हती. शेवटी वहिनी तिला तिथंच सोडून आपल्या खोलीत परत गेली. प्रिया हॉल मधल्या सोफ्यावर बसून आपली बोटं मोडत होती. ती खूप घाबरली होती. जणू खोलीत गेले तर काहीतरी भयंकर घडणारच. हे सगळं पाहून मला खूप आनंद झाला
आणि मी मनातल्या मनात हसत होतो. मला हे मुळीच अपेक्षित नव्हतं की ती इतकी घाबरेल. थोड्या वेळाने ती शांतपणे माझ्या खोलीत आली आणि काहीही न बोलता कपाट उघडलं. खोलीचा दरवाजा तिने बंद केला नव्हता. तिने नाईट ड्रेस काढला आणि वॉशरूम मध्ये गेली. मी तिच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवत होते. वॉशरूम मधून बाहेर आल्यानंतर ती खूप साधी आणि निरागस दिसत होती. मग तिने आपली उशी आणि ब्लँकेट घेतलं आणि खोलीच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. मी तिला विचारलं की बाहेर कुठे चालली आहेस? ती म्हणाली की मी हॉल मधल्या सोफ्यावर झोपते, मला तुमच्या सोबत नाही झोपायचं. तिचं बोलणं ऐकून मी खांदे उडवत म्हणालो की जसं तुला हवं तसं, पण लाईट बंद कर आणि दरवाजा बंद करून जा. तिने मान डोलावली आणि बाहेर गेली. इथपर्यंत सगळं ठीक होतं. ती माझ्याशी काहीच बोलत नव्हती. जास्त वेळ ती तिच्या बहिणीसोबतच घालवत होती किंवा माझ्या आईसोबत बसून गप्पा मारायची, हसायची. मी ऑफिसहून घरी आलो की मला पाहून ती जणू सर्पदंश झाल्यासारखी घाबरायची. कदाचित किचनचं सगळं काम वहिनी सांभाळत होती. प्रिया तर एकाही कामाला हात लावत नव्हती. फक्त आईसोबत बसून गप्पा मारणं, हसणं आणि जोक सांगणं एवढंच तिचं काम होतं. बाबा सुद्धा तिच्या बोलण्यात रमायचे. सगळे झोपल्यानंतर ती हॉलमधल्या सोफ्यावर झोपायची आणि सकाळी उठायच्या आधी माझ्या खोलीच्या दाराशी आपली उशी ठेवून द्यायची, पण खोलीत कधीच यायची नाही. अशा प्रकारे 1 महिना कसा निघून गेला ते समजलंच नाही. बाबांनी ठरवलं होतं की हनीमूनला सगळ्यात आधी दादा आणि वहिनी जातील. ते परत आल्यावर विशाल आणि प्रिया जातील. दादा आणि वहिनी खूप खुश होते, पण प्रिया मात्र खूप उदास होती. ती म्हणाली की दीदी, तू आत्ता का जात आहेस? मला सुद्धा तुझ्या सोबत घेऊन जा. मी तुझ्या सोबत फिरून येते. मला त्या विशाल सोबत नाही जायचं. वहिनीने तिला खूप समजावलं होतं आणि ते दोघेही हनीमूनला निघून गेले होते. आता ती दररोज दादा वहिनीच्या खोलीत झोपायला जायची. पण त्यांचं जायचं झाल्यावर सगळं बदललं. माझंही मन हळूहळू बदलत होतं. सुरुवातीला आई बाबा आणि दादाच्या जबरदस्तीने हे लग्न झालं होतं, म्हणून मी तिच्याशी कठोर वागले. पण आता मनात वाटायला लागलं की प्रिया माझ्या खोलीत यावी आणि माझ्याशी गप्पा माराव्या. पण मी तिला ज्या प्रकारे घाबरवलं होतं त्यामुळे ती मला पाहताच घाबरून जायची. एके रात्री मला झोप येईना, म्हणून मी ठरवलं की आज तिची माफी मागावी आणि तिच्याशी प्रेमाने बोलावं. शेवटी आम्ही किती दिवस असं दूर राहणार. मी दादाच्या खोलीजवळ गेलो आणि दरवाजा वाजवला, पण आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. मग मी खिडकीतून पाहण्याचा प्रयत्न केला. ती गाढ झोपलेली होती आणि झोपेतही खूप सुंदर दिसत होती. मनात आलं की आता पुरे झाले. आता मला खरंच एक शांत वैवाहिक आयुष्य हवं आहे. मी हळूच खिडकी वाजवली. ती उठून खिडकीजवळ आली आणि म्हणाली, काय काम आहे? असं झोपेतून का उठवलं? मी तिला म्हणालो की आता हा तमाशा खूप झाला, आपल्या खोलीत ये. हे ऐकताच ती घाबरली आणि म्हणाली की मी इथंच ठीक आहे, मी त्या खोलीत येणार नाही. मी तिला म्हणालो की सॉरी बाई, मी तुला आता त्रास देणार नाही. पण मी क्षमा याचना करूनही ती तयार झाली नाही. निराश होऊन मी माझ्या खोलीत परत आले. मी केलेल्या वागणुकीचा आता मला पश्चाताप होऊ लागला होता, कारण तिला माझी इतकी भीती वाटत होती की ती दररोज दरवाजे खिडक्या बंद करून झोपायची. सकाळी आम्ही सर्वजण एकत्र जेवण करत असो. मी तिच्या बाजूला जाऊन जेवायला बसलो आणि तिला वाढायला सांगायचो. आणि तिला वाढायला सांगायचो. एक दिवस मी तिच्या पायाला हलकासा स्पर्श केला तर ती जोरात किंचाळली. सगळेजण आमच्याकडे पाहू लागले. ती घाबरून आपला पाय मागे घेण्याचा प्रयत्न करत होती. इतकी नर्वस झाली होती की जेवणही नीट करू शकली नाही. खरं तर जेव्हापासून वहिनी बाहेर गेली होती तेव्हापासून ती नीट जेवतही नव्हती. पण घरची जबाबदारी आता तिच्यावर होती. ती आईला विचारून सगळी कामं करत होती आणि जेवणही खूप चविष्ट बनवत होती. रात्री सगळे झोपले होते. ती किचन मध्ये भांडी घासत होती. मी तिथे गेलो, पाणी प्यायलो आणि तिच्या मागे जाऊन हळूच तिला मिठी मारली. ती घाबरून मागे सरकली. मी तिचं तोंड एका हाताने झाकून तिच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि म्हणालो की प्रिया, तू माझ्यापासून एवढी का पळतेस? मी तुझा नवरा आहे. ती म्हणाली की प्लीज विशाल, मला सोडा. मी तिला म्हणालो की रात्री चुपचाप माझ्या खोलीत ये. उद्या दादा आणि वहिनी परत येणार आहेत, मग तुलाही माझ्यासोबत हनीमूनला जावं लागेल. मग काय करशील? मी पुढे म्हणालो की प्रिया, आज जर तू आली नाहीस तरी उद्या तुला यावंच लागेल. आणि लक्षात ठेव, जर तू नाही आलीस तर मी असा बदला घेईन की आयुष्यभर लक्षात राहील. माझ्या वागणुकीवर मलाच आश्चर्य वाटत होतं. मला कळतच नव्हतं की मी प्रियासोबत इतक्या सक्तीने का बोलत होतो.
आणि तिच्याशी असं वागण्याचं कारण तरी काय होतं? जेव्हा ती ओरडली तेव्हा मी तिला पटकन सोडलं आणि बाहेर निघून गेले. तिच्या आवाजाने आई बाबा किचन मध्ये आले आणि तिला विचारू लागले की काय झालं. तेव्हा प्रिया म्हणाली की काही नाही आई, झुरळ होतं. त्याला पाहून मी घाबरले आणि किंचाळले. असं म्हणत ती पुन्हा शांतपणे आपलं काम करत राहिली. दुसऱ्या दिवशी माझा दादा आणि वहिनी घरी परतले. आमच्या लग्नाला 2 महिने पूर्ण झाले होते, पण प्रिया अजूनही माझं काहीच ऐकत नव्हती. रात्री सगळे झोपले होते आणि प्रिया खोलीबाहेर सोफ्यावर झोपी गेली. मी बाहेर आलो आणि पाहिलं की तिथे झोपली होती. मी तिच्या जवळ जाऊन प्रेमाने म्हणालो की आपल्या खोलीत चल, 4 दिवसांनी आपल्याला हनीमूनला जायचं आहे. तेव्हा तिने नकार दिला आणि स्पष्टपणे म्हणाली की मी खोलीत येणार नाही आणि जर तुम्ही जबरदस्ती केलीत तर मी आरडाओरडा करेन. मी चिडून म्हणालो की तुला जे करायचं असेल ते कर. असं म्हणून मी तिचा हात पकडला आणि तिला ओढतच खोलीत घेऊन आले. त्याच वेळी अचानक दरवाजावर जोरजोरात ठोठावण्याचा आवाज आला. मी पटकन बाहेर आलो तर पाहिलं की दादा आईच्या खोलीचा दरवाजा वाजवत होता. जेव्हा आईने दरवाजा उघडला तेव्हा दादा म्हणाला की आई, रुपालीची तब्येत खूपच बिघडली आहे, जरा येऊन बघ ना. हे ऐकून मीही त्याच्याकडे धावत गेलो. आम्ही सर्वजण वहिनीच्या खोलीत गेलो तर पाहिलं की ती उलट्या करत होती आणि थांबायला तयारच नव्हते. हे ऐकून मीही त्याच्याकडे धावत गेलो. आम्ही सर्वजण वहिनीच्या खोलीत गेलो तर पाहिलं की तिला उलट्या होत होत्या आणि थांबायला तयार नव्हते. आईने प्रियाला लिंबू पाणी बनवायला सांगितलं. काही वेळातच प्रिया लिंबू पाणी घेऊन आली. लिंबू पाणी पिऊन थोडा आराम झाल्यावर आम्ही वहिनीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. ते डॉक्टरांनी आनंदाची बातमी दिली की या प्रेग्नेंट आहेत, त्यांना पूर्ण विश्रांतीची गरज आहे. घरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं. पण हनीमूनला जाण्याची योजना रद्द करावी लागली, कारण घरातील सगळी जबाबदारी प्रियावर आली होती. जेवण बनवणं, कपडे धुणं, भांडी घासणं, सगळ्या गोष्टी ती एकटीच करत होती, कारण डॉक्टरांनी वहिनीला पूर्ण बेड रेस्ट सांगितलं होतं. प्रियाच्या काम करण्याच्या पद्धतीने मला तिच्यावर खूप दया येऊ लागली होती. इतक्या कमी वयात तिच्यावर एवढी मोठी जबाबदारी आली होती आणि त्यात मी तिच्याशी नीट वागत नव्हतो, याचं मला खूप वाईट वाटत होतं. आता ती लवकर थकून जायची आणि सोफ्यावर जाऊन झोपी जायची. एके दिवशी मी तिच्या जवळ गेलो आणि प्रेमाने म्हणालो की मी तुला काहीही बोलणार नाही आणि तुला हातही लावणार नाही, पण प्लीज आपल्या खोलीत जाऊन बेडवर झोप. तेव्हा प्रिया निरागसपणे म्हणाली की तुम्ही लाईट बंद करणार नाहीत ना. मी हसून तिला म्हणालो की नाही, मी लाईट बंद करणार नाही, पण तू बेडवर जाऊन झोप. तिने माझ्यावर विश्वास ठेवला आणि बेडवर जाऊन झोपली. आता मी तिला स्वयंपाकघरात काही कामांमध्ये मदत करू लागलो होतो. एक दिवस मी तिला विचारलं की प्रिया, तू माझ्याशी मैत्री करशील का? ती लगेच म्हणाली की नाही, मी तुमच्याशी मैत्री करणार नाही, कारण तुम्ही चांगले व्यक्ती नाहीत. तेव्हा मी तिला म्हणालो की काय ना तेव्हा मी तिला म्हणालो की का नाही करणार माझ्याशी मैत्री? आता तर मी तुला मदत सुद्धा करतो. ती पुन्हा म्हणाली की पण तरीही तुमची मला भीती वाटते. मी तिला म्हणालो की हे बघ प्रिया, आता घाबरण्याची काहीच गरज नाही. मी तुझा चांगला मित्र होईल. मला माझ्या वागण्यावर खूप पश्चाताप होऊ लागला होता. एके दिवशी ती म्हणाली की मग तुम्ही माझ्याशी आता जबरदस्ती करणार नाहीत ना? लग्नाच्या पहिल्या रात्री तुम्ही माझ्यासोबत जे वागलात तेव्हा माझा श्वासच थांबला होता. मी तिला म्हणालो की आता मी तुला हात सुद्धा लावणार नाही, फक्त तू माझ्यासोबत मैत्री कर. ती म्हणाली की माझ्या जवळ सुद्धा येणार नाहीत ना? मी म्हणालो की नाही, जवळ सुद्धा येणार नाही जोपर्यंत तुझी मर्जी नसेल. तिला माझ्या गोष्टी पटल्या आणि तिचा माझ्यावर विश्वास बसू लागला. आता ती माझ्यासोबत गप्पा मारू लागली, हसून खेळून बोलायची आणि चेष्टा मस्करी सुद्धा व्हायची. रात्री जेव्हा सगळ्या कामातून ती मोकळी व्हायची तेव्हा मी तिला मोटरसायकलवर बाहेर घेऊन जायचे आणि दोघं मिळून आईस्क्रीम खायचे. प्रिया खूप चांगली मुलगी होती. आता मी स्वतः स्वीकारलं होतं की नकळत मी तिच्यासोबत खूप चुकीचं वागलो होतो. 9 महिने असेच निघून गेले. एक दिवस वहिनीला खूपच पोटात दुखू लागलं. त्यांना कळा सुरू झाल्या आणि त्याच वेळी आईची तब्येत सुद्धा ठीक नव्हती. त्यामुळे मला आणि प्रियाला दादा वहिनींसोबत हॉस्पिटलमध्ये जावं लागलं. आम्ही दोघंही वाट पाहत होतो की वहिनीला काय होईल, मुलगा की मुलगी. पण जेव्हा डॉक्टर बाहेर आले तेव्हा त्यांनी अशी बातमी दिली की आमच्या पायाखालची जमीनच सरकली. आम्हाला खूप मोठा धक्का बसला. डॉक्टर म्हणाल्या की तुम्हाला मुलगा झाला आहे, पण तुमच्या पत्नीला वाचवता आलं नाही. आमच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. हे असं कसं होऊ शकतं? दादा तर श्वास घ्यायलाही विसरले होते.
आणि हीच अवस्था प्रियाची सुद्धा होती. ती म्हणू लागली की डॉक्टर, तुम्ही असं कसं बोलू शकता? हे कसं झालं? ती तर अगदी ठीक होती, मग अचानक असं काय झालं? तेव्हा डॉक्टर म्हणाली की त्यांचा बीपी अचानक खूप खाली आला होता. सगळं काही इतकं लवकर घडलं की आम्ही काहीच करू शकलो नाही. या बातमीने आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. कोणालाच काही समजत नव्हतं की आता पुढे काय करावं. मी कधीच माझ्या दादाला अशा प्रकारे रडताना पाहिलं नव्हतं. एकीकडे मी दादाला सांभाळत होतो आणि दुसरीकडे प्रियाकडेही लक्ष ठेवावं लागत होतं. त्याच वेळी मी आई बाबांना फोन करून ही बातमी दिली. त्यांनाही खूप मोठा धक्का बसला. आई बाबा दोघेही हॉस्पिटलमध्ये आले. अजूनपर्यंत ते बाळ नर्सकडेच होतं, कारण मी दादा आणि प्रियाला सांभाळत होतो. आई आली तेव्हा प्रिया तिच्या गळ्यात पडून रडू लागली आणि जेव्हा मी ही बातमी प्रियाच्या माहेरी दिली तेव्हाही तिकडे मोठी शोककळा पसरली. दिवस सरकत गेले, पण आमच्या घरचा आनंद जणू हरवलाच होता. त्या निरागस बाळाला प्रिया सांभाळू लागली. ती खूप शांत झाली होती. तिचा पूर्वीचा बालिशपणा, खिदळणं जणू कुठेतरी हरवलं होतं. दादाही फार गप्प राहू लागला होता. मी त्याच्याशी बोलायला गेलो की तो फक्त माझ्या गळ्यात पडून रडायचा. त्या सगळ्या काळात फक्त मीच होतो जो त्याला समजावत होतो. 2 महिने निघून गेले आणि मला जाणवत होतं की प्रिया आता आपल्या वयाच्या खूप पुढे गेली आहे. रात्री ती जेव्हा दमून भागून बेडवर येऊन बसायची तेव्हा बाळ रडायचं. ती त्याला शांत करण्याचा प्रयत्न करायची. ते दृश्य पाहून मला तिच्यावर खूप दया येऊ लागली होती. मी तिला म्हणायचो की असं कर, बाळ मला दे, तू थोडा वेळ तरी आराम कर. तिच्या डोळ्यांवर झोप असायची, पण ती म्हणायची की तुमच्याकडे हा शांत बसणार नाही, त्याला माझी सवय लागली आहे. अशाच प्रकारे 1 वर्ष कधी निघून गेला कळलंही नाही. मी प्रियासाठी आतून खूप तरसत होतो, पण तिच्या कामामुळे तिला माझ्यासाठी वेळच मिळत नव्हता. ती घर व्यवस्थित सांभाळत होती. अशातच प्रियाच्या माहेरी अजून एक दुःखद घटना घडली. तिच्या मोठ्या बहिणीच्या नवऱ्याचा अपघात झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. तिचं आमच्या पूर्वीच लग्न झालं होतं आणि तिला 1 वर्षाचं बाळ होतं. एका वर्षात प्रियाच्या माहेरी 2 मोठे आघात झाले. हे सगळं सहन करणं फार कठीण होतं. लवकरच तिच्या बहिणीच्या सासरच्यांनी तिला माहेरी पाठवून दिलं आणि म्हणाले की आम्ही तिचा आणि तिच्या मुलीचा खर्च उचलू शकत नाही. मग आमच्या आणि प्रियाच्या घरच्यांनी एकत्र येऊन निर्णय घेतला आणि दादाचं लग्न तिच्या मोठ्या बहिणीसोबत करून दिले. त्या मुलीला सुद्धा आम्ही आपलीच मानली. ही कल्पना मीच दिली होती, म्हणून प्रिया माझ्या अधिकच जवळ आली. आता ती माझ्याशी प्रेमाने बोलायची, माझ्यासोबत वेळ घालवायची. ती खूप समजूतदार आणि शांत झाली होती आणि मी देखील तिला समजून घेऊ लागलो होतो. 6 महिन्यानंतर प्रिया प्रेग्नेंट झाली. तिच्या बहिणीने सुद्धा चांगलं घर सांभाळले. दादा तिला आनंदी ठेवत होता आणि तिच्या मुलीला स्वतःचं नाव देऊन वाढवत होता. दुसरीकडे स्वर्गवासी बहिणीचा मुलगा सुद्धा हळूहळू मोठा होत होता. अशा प्रकारे आमचं कुटुंब पुन्हा एकदा हसत खेळत एकत्र आले. 9 महिन्यानंतर प्रियाने एका सुंदर मुलीला जन्म दिला आणि त्या क्षणी माझ्या आनंदाला खरोखरच सीमा राहिल्या नव्हत्या. मित्रांनो, प्रिया आणि विशालच्या नात्याचा हा भावनिक प्रवास तुम्हाला कसा वाटला? त्यांच्या संघर्षांनी आणि कुटुंबातील बदलांनी तुमच्या मनाला स्पर्श केलं का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्र-मैत्रिणींना शेअर करा आणि अशा सुंदर कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.